शरीरातले त्रास आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या, मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्याचं त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती, पूर्ण झूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी, चिआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. पहिली प्रेम लावायची होती मी 2-3 याची गरीब माझी करतो. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. एक गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकलो असं. ओके चालतंय. एखाद्या वेळी चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं समाज लई तडफडतोय. लेकीवाळी पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू. त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखता. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत, कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य जिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाहीतर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात म्हणून मिळू देत नव्हती. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी पितुरांनी समजून घ्यायला पाहिजे.
लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो, मग तुम्ही आमची दुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थेंबले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणाला लागले. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा 4 घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात लागला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटवून घ्यायचा, पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाचे गावं निघायला लागले, राहिलेले निघते. समाधानाला जा. ओताळ वागायचं नको, ओताळ वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायला आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुंडक्यावर पाय दिले.